हिमालयाच्या दाट जंगलात जिथे बर्फाच्छादित शिखरे आकाशाला भिडतात आणि पवित्र नद्यांचा उगम होतो, तिथे सिद्धयोगी नाथांची परंपरा सुरू झाली. आदिनाथ महादेव स्वतः या संप्रदायाचे पहिले गुरु होते. त्यांनी माता पार्वतीला हठयोगाची साधना शिकवली आणि त्यातूनच या महान परंपरेची सुरुवात झाली. या परंपरेत मच्छेंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ, चौरंगीनाथ, भर्तृहरिनाथ अशा अनेक महान योग्यांनी जन्म घेतला. प्रत्येकाची आपली अद्वितीय कथा, आपली साधना आणि आपले चमत्कार. पण आज आपण ऐकणार आहोत गोरखनाथ आणि त्यांच्या शिष्य चौरंगीनाथ यांची अविस्मरणीय कथा. गोरक्षनाथांचा प्रताप. काशीच्या घाटावर गंगा नदीचे पवित्र पाणी प्रवाहित होत होते. सकाळचे सूर्यप्रकाश पाण्यावर पडून सोन्यासारखे चमकत होते. या पवित्र नगरीत एक महान योगी राहत होते, गोरक्षनाथ, ज्यांना लोक आदराने गोरखनाथ म्हणत. गोरखनाथ हे मच्छिंद्रनाथांचे प्रिय शिष्य होते. त्यांनी आपल्या गुरुच्या कृपेने हठयोगाची सर्व विद्या प्राप्त केली होती. शरीर, मन आणि आत्मा यांच्यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. ते आकाशात उडू शकत, पाण्यावर चालू शकत आणि त्यांची देह अमर झाली होती. एके दिवशी गोरखनाथ आपल्या शिष्यांना म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, योगाचा खरा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? शिष्य नम्रपणे म्हणाले, गुरुदेव, योग म्हणजे शरीराचे आत्म्याशी जोडणे. गोरखनाथ हसले, बरोबर आहे, पण ते केवळ सुरुवात आहे. खरा योग म्हणजे या भौतिक जगाच्या मायेतून मुक्त होणे, जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणे आणि परमात्म्याशी एकरूप होणे. पण या प्रवासात सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहीत आहे का? शिष्यांनी विचार केला. कोणीतरी म्हणाला, काम, क्रोध, लोभ, मोह. होय, गोरखनाथ म्हणाले, पण त्यांच्या मुळाशी आहे अहंकार आणि अज्ञान. माणसाला आपले खरे स्वरूप विसरून जातो. तो आपण हे नश्वर शरीर आहोत असे समजतो, पण खरे तर आपण अविनाशी आत्मा आहोत. या शिकवणीचा प्रभाव सर्व शिष्यांवर पडला. पण गोरखनाथांना माहीत होते की केवळ शब्दांनी ज्ञान मिळत नाही, प्रत्यक्ष अनुभव आवश्यक असतो. त्या काळी उज्जैनीवर राजा भर्तृहरी राज्य करत होते. ते महान विद्वान, पराक्रमी योद्धे आणि न्यायी राजा होते. त्यांची सुंदर राणी पिंगला होती, जिच्यावर ते अत्यंत प्रेम करत होते. एके दिवशी एका ऋषीने राजाला एक अमृत फळ दिले आणि म्हणाले, राजन, हे फळ खाल्ल्याने मनुष्य अमर होतो. राजा भर्तृहरी विचार करू लागले, मी हे फळ स्वतः खाऊन अमर होईन तर माझी प्रिय राणी मरेल आणि मी एकटा राहीन. तिला द्यावे. त्यांनी प्रेमाने ते फळ राणी पिंगलाला दिले. पण राणीचे मन दुसरीकडे होते. तिचे प्रेम राजवाड्यातील एका सेनापतीवर होते. तिने विचार केला, मी हे फळ माझ्या प्रियकराला देईन. सेनापतीने ते फळ घेतले, पण त्याचे प्रेम एका नगरवधूवर होते. त्याने ते फळ तिला दिले. नगरवधूने विचार केला, राजा भर्तृहरी खूप दानी आणि धार्मिक आहेत. हे फळ त्यांच्यासारख्या महान व्यक्तीलाच शोभते. तिने ते फळ राजाला भेट म्हणून परत दिले. जेव्हा राजाला हेच फळ परत मिळाले, तेव्हा त्यांना सर्व सत्य समजले. राणीचा विश्वासघात, प्रेमाचा खोटेपणा, या संसाराची नश्वरता, सर्व काही त्यांच्या समोर उघड झाले. त्या रात्री राजा भर्तृहरी राजवाडा सोडून निघून गेले. ते गोरखनाथांच्या शोधात निघाले. भर्तृहरीची दीक्षा. अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर भर्तृहरी काशीला पोहोचले. गंगा किनारी त्यांना गोरखनाथ ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यांच्या सभोवती एक दिव्य तेज होते. भर्तृहरी समोर येऊन नतमस्तक झाले. महात्मन, मला मार्ग दाखवा. या संसाराने मला फसवले आहे. सर्व काही मिथ्या आहे. गोरखनाथांनी डोळे उघडले. त्यांच्या दृष्टीत अगाध करुणा होती. राजन, तुम्ही स्वतः या निष्कर्षावर आला आहात म्हणजे तुमची साधना अर्ध्यावर आली आहे. तुम्हाला शिकण्याची तयारी आहे? होय गुरुदेव, मी तयार आहे. त्या दिवशी राजा भर्तृहरी नाथ बनले. गोरखनाथांनी त्यांना नाथ संप्रदायात दीक्षा दिली. मुंडक, कुंडले, रुद्राक्षमाळ या सर्व चिन्हांसह त्यांनी नवीन जीवन सुरू केले. भर्तृहरी, आता तुमचे नाव मी ठेवतो, भर्तृहरी नाथ. तुम्ही माझे पहिले शिष्य आहात. पण लक्षात ठेवा, योग मार्ग कठीण आहे. शरीराला कष्ट द्यावे लागतात,
मनाला नियंत्रित करावे लागते आणि अहंकाराला मारावे लागते. भर्तृहरिनाथ गंभीरपणे म्हणाले, गुरुदेव, मी तयार आहे. ज्या संसाराने मला दगा दिला त्यातून मुक्ती हवी आहे. चौरंगीची जन्मकथा. तेव्हा बंगालमध्ये हंसध्वज नावाचा राजा राज्य करत होता. त्याला चौरंगी नावाचा पुत्र होता. चौरंगी अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि पराक्रमी होता. संपूर्ण राज्यात त्याची प्रशंसा होत असे. पण या राजकुमाराचे भाग्य वेगळेच होते. एके दिवशी राजा हंसध्वज आपल्या राणीशी बोलत होते. राणी, आपला पुत्र चौरंगी किती सुंदर आहे. त्याच्यासारखा सुंदर पुरुष या जगात नाही. राणीने हसत म्हटले, खरंच महाराज, पण त्याच्यात थोडा अहंकार आहे. तो आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान बाळगतो. राणीच्या या शब्दांनी राजाच्या मनात शंका निर्माण झाली. त्याला वाटू लागले की राणी स्वतः चौरंगीवर मोहित झाली आहे. काही दिवसांनंतर राजा शिकारीला गेला होता. त्याने पाहिले की राणी आणि चौरंगी बागेत एकत्र फिरत होते आणि बोलत होते. हे साधे आई मुलगा संवाद होते, पण राजाच्या मनात संशयाचे विष पसरले होते. चौरंगीचा शाप. राजा हंसध्वज क्रोधाने भरून गेला. त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि एक भयंकर आदेश दिला. चौरंगीला राज्यातून हद्दपार करा. त्याचे हात पाय तोडा आणि त्याला जंगलात टाकून द्या. सर्व दरबारी हदरले. महाराज, तो तुमचा पुत्र आहे, हे अन्याय आहे. पण संशयाने अंधळा झालेल्या राजाने ऐकले नाही. राणीने विनवणी केली, अश्रू ढाळले, पण व्यर्थ. त्या काळ्या रात्री सैनिकांनी निर्दोष राजकुमार चौरंगीला पकडले. त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडले गेले. रक्ताने माखलेला, वेदनेने ओरडणारा चौरंगी घनदाट जंगलात टाकला गेला. चौरंगी पडून होता, मरणाची वाट पाहत. हे देवा, मी काय पाप केले? माझा काय अपराध होता? का मला ही शिक्षा झाली? रात्र होती. जंगलात हिंस्र प्राण्यांचा आवाज येत होता. मृत्यू जवळ येत होता. गोरखनाथांची कृपा. त्याच वेळी गोरखनाथ आपल्या शिष्यांसह त्या जंगलातून जात होते. त्यांना एक करुण आवाज ऐकू आला. कोण आहे तिकडे? गोरखनाथांनी विचारले. स्वामी, मला वाचवा, मी मरत आहे. चौरंगीचा कमकुवत आवाज आला. गोरखनाथ तिकडे गेले. त्यांनी पाहिले एक तरुण राजकुमार, हात पाय तोडलेला, रक्ताने माखलेला, मृत्यूच्या उंबरठ्यावर. शिष्यांना धक्का बसला. गुरुदेव, ही किती क्रूर घटना आहे. पण गोरखनाथांनी काहीतरी वेगळेच पाहिले. त्यांच्या योग दृष्टीने त्यांना चौरंगीच्या आत्म्यातील शुद्धता दिसली. हा आत्मा महान साधक बनण्याची क्षमता होती. हा अन्याय नाही, गोरखनाथ म्हणाले. हे कर्माचे फळ आहे, पण या कर्मातूनच मोक्षाचा मार्ग मिळणार आहे. त्यांनी चौरंगीला विचारले, राजकुमारा, तुला जगायचे आहे का? चौरंगी कमकुवत आवाजात म्हणाला, हो महात्मन, पण या अवस्थेत जगून कशाला? हात नाहीत, पाय नाहीत, मी कशाचा? गोरखनाथ म्हणाले, तुझे हात पाय गेले, पण तुझा आत्मा तर अजूनही शुद्ध आहे. तुला नवीन जीवन हवे आहे का? योगी बनायचे आहे का? चौरंगीची दीक्षा. चौरंगीला काही कळले नाही. योगी या अवस्थेत? महात्मन, मी तर उभाच राहू शकत नाही. गोरखनाथांनी हसून म्हटले, योगासाठी हात पायांची गरज नाही मुला. योग तर मनाने, श्वासाने, आत्म्याने होतो. तुझे बाह्य अवयव गेले, पण अंतर्यामी तर अजूनही पूर्ण आहे. त्या रात्री त्या जंगलात गोरखनाथांनी चौरंगीला नाथ संप्रदायात दीक्षा दिली. त्यांनी त्याला हठयोगाची सुरुवातीची शिकवण दिली. चौरंगी, गोरखनाथ म्हणाले, तुझे नाव आता चौरंगीनाथ आहे. 4 अंग चौरंगी गेले, पण 5वे अंग आत्मा, तो अजूनही तुझ्याजवळ आहे आणि तोच खरा आहे. गोरखनाथांनी आपली योग शक्ती वापरून चौरंगीच्या जखमा बऱ्या केल्या. मृत्यू टळला. आता तू माझ्या सोबत राहशील, गोरखनाथ म्हणाले. मी तुला योग शिकवेन, पण लक्षात ठेव, तुझा मार्ग सामान्य साधकांपेक्षा कठीण असेल. तुला दुप्पट मेहनत करावी लागेल. चौरंगीची कठीण साधना. पुढील वर्षे चौरंगीनाथाच्या जीवनातली सर्वात कठीण होती. प्रत्येक दिवस एक आव्हान होते. सकाळी जेव्हा इतर शिष्य योगासने करत असत, तेव्हा चौरंगीनाथ केवळ श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत असे. हातपाय नसतानाही त्याने प्राणायाम शिकला. गोरखनाथ त्याला म्हणत, चौरंगी,
तुझे शरीर मर्यादित आहे, पण तुझा प्राण अमर्याद आहे. प्राणशक्तीवर नियंत्रण मिळवा. महिने गेले. चौरंगीनाथाने षटचक्रांचे ज्ञान प्राप्त केले. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या सर्व चक्रांवर त्याने ध्यान केले. त्याच्या समोर आव्हाने होती. इतर साधक चालत फिरू शकत होते, पण तो नाही. इतर साधक हातांनी भिक्षा मागू शकत होते, पण तो नाही. पण गोरखनाथांची कृपा त्याच्यावर होती. त्यांनी चौरंगीला एक विशेष साधना शिकवली, कायाकल्प विद्या, ज्यातून शरीराला अलौकिक शक्ती प्राप्त होतात. एके दिवशी गोरखनाथ चौरंगीला म्हणाले, तुला माहीत आहे का तुझी सर्वात मोठी शक्ती काय आहे? चौरंगीनाथ म्हणाला, नाही गुरुदेव. तुझी सर्वात मोठी शक्ती आहे तू हार मानली नाहीस. ज्यावेळी संपूर्ण जग तुला सोडून गेले, ज्यावेळी तुझे स्वतःचे शरीर तुझे साथ सोडून गेले, त्यावेळीही तू लढला. हीच खरी योग साधना आहे. चमत्कार. 3 वर्षांच्या कठोर साधनेनंतर चौरंगीनाथाला आपल्या प्राणशक्तीवर पूर्ण नियंत्रण मिळाले. आता त्याला बाह्य अवयवांची गरज नव्हती. तो आपल्या मनाच्या शक्तीनेच वस्तू हलवू शकत होता. एके दिवशी गोरखनाथांनी सर्व शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. आज तुम्ही सर्वांनी हिमालयाच्या शिखरावर जाऊन एक विशेष औषधी वनस्पती आणायची आहे. सूर्यास्ताआधी परत या. सर्व शिष्य धावत निघाले. चौरंगीनाथ मात्र जागेवरच राहिला. भर्तृहरीनाथ त्याला म्हणाले, चौरंगी, तू का जात नाहीस? चौरंगीनाथ हसला. भर्तृहरी भ्राता, मी कसे जाऊ? माझे पाय तर आहेतच नाही. मग तू परीक्षेत नापास होशील. नाही, चौरंगीनाथ म्हणाला, माझा मार्ग वेगळा आहे. चौरंगीनाथ ध्यानस्थ झाला. त्याने आपली सर्व प्राणशक्ती एकत्रित केली. त्याच्या आत्म्याने हिमालयाचा प्रवास केला. योगशक्तीने त्याने ती विशेष वनस्पती शोधली आणि आपल्या प्राणशक्तीनेच ती वनस्पती आपल्यासमोर प्रकट केली. सायंकाळी जेव्हा सर्व शिष्य परत आले, तेव्हा त्यांनी पाहिले, चौरंगीनाथ ध्यानातून जागा होत होता आणि त्याच्या समोर ती वनस्पती पडली होती. गोरखनाथ प्रसन्न झाले. चौरंगी, तू खरोखरच योगाचे रहस्य समजलास. इतरांनी शरीराचा वापर केला, पण तू आत्म्याचा वापर केलास. खरी योगसिद्धी हीच आहे. चौरंगीनाथाची महानता. वर्षांनी चौरंगीनाथ एक महान सिद्धयोगी बनला. त्याला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या: अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. एके दिवशी गोरखनाथ त्याला म्हणाले, चौरंगी, आता तुझी परीक्षा पूर्ण झाली आहे. तू योग मार्गावर चालत अनेकांना मार्ग दाखव. पण गुरुदेव, चौरंगीनाथ म्हणाला, मला अजूनही माझ्या वडिलांचा क्रोध समजत नाही. त्यांनी माझ्यावर इतका अन्याय का केला? गोरखनाथ म्हणाले, तो अन्याय नव्हता चौरंगी, तो तुझ्या पूर्वजन्माच्या कर्माचा फळ होता. पण त्या दुःखातूनच तुझे खरे आत्मज्ञान झाले. जर तू राजवाड्यात राहिला असतास, ऐशो आरामात जगला असतास, तर तू या योग मार्गावर कधीच आला नसतास. चौरंगीनाथाला प्रकाश पडला. अर्थात जे मला शाप वाटत होते ते खरोखरच वरदान होते. नेमके, गोरखनाथ म्हणाले, संसारातील प्रत्येक दुःख, प्रत्येक कष्ट, प्रत्येक अडचण हे सर्व आपल्याला आत्मज्ञानाकडे नेण्यासाठी आहे. पण हे समजण्यासाठी आपल्याला योगदृष्टी हवी असते. राज्यात परतणे. अनेक वर्षांनंतर गोरखनाथांनी चौरंगीनाथाला सांगितले, चौरंगी, आता तू तुझ्या राज्यात परत जा. तुझे वडील वृद्ध झाले आहेत आणि त्यांना तुझी आठवण खूप लागली आहे. त्यांना खरे ज्ञान दे. चौरंगीनाथ बंगालकडे निघाला. त्याला हात पाय नव्हते, पण त्याची योगशक्ती इतकी प्रबळ होती की तो हवेतच तरंगत चालत असे. जेव्हा तो राजवाड्यात पोहोचला, तेव्हा सर्व लोक चकित झाले. राजा हंसध्वजाला बोलावले गेले. राजाने चौरंगीला पाहिले आणि ओळखले. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. चौरंगी, माझ्या मुला, मी तुझ्यावर किती मोठा अन्याय केला. मला माफ कर. चौरंगीनाथ प्रेमाने हसला. पिताश्री, मला काही क्षमा मागायची गरज नाही. तुम्ही माझ्यावर उपकारच केलात. तुम्ही माझे हातपाय तोडले, पण त्यामुळेच मला खरा मार्ग सापडला. तुम्ही मला राजवाड्यातून हकलून दिलेत, पण त्यामुळेच मला योगाचे राज्य मिळाले.
राजा अवाक झाला. तू माझ्यावर रागावला नाहीस? राग? काय रागावू? पिताश्री, राग, द्वेष, मोह हे सर्व अज्ञानाची निशाणी आहेत. ज्ञानी व्यक्ती कधीच रागावत नाही, कारण त्याला माहीत आहे की सर्व काही परमात्म्याच्या इच्छेने होते. राजा धन्य झाला. त्या दिवशी चौरंगीनाथाने राजाला, राणीला आणि संपूर्ण राज्याला योगाचे ज्ञान दिले. चौरंगीनाथ पुन्हा काशीला गोरखनाथांकडे परतला. गुरुदेव, तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर इतकी कृपा केली, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? गोरखनाथ हसले. चौरंगी, तुझी गुरुदक्षिणा आहे या योग विद्येचा प्रसार कर. अनेक दुखी, पीडित, अशक्त माणसांना सांग की त्यांचे खरे बळ शरीरात नाही तर आत्म्यात आहे. हे मी नक्कीच करेन गुरुदेव. आणि लक्षात ठेव, गोरखनाथ पुढे म्हणाले, योग केवळ आसने आणि प्राणायाम नाही. खरा योग म्हणजे जीवनात समतोल आणणे. सुख, दुःख, मान, अपमान, यश, पराजय यात समभाव राखणे. तूच यासाठी जिवंत उदाहरण आहेस. चौरंगीनाथ गुरुच्या चरणी नतमस्तक झाला. नाथांची सभा. एकदा सर्व नाथ योग्यांची सभा भरली. मच्छेंद्रनाथ, गोरखनाथ, भर्तृहरिनाथ, चौरंगीनाथ आणि इतर अनेक महान योग्य एकत्र आले. मच्छेंद्रनाथांनी विचारले, कोणाची साधना सर्वात कठीण होती? भर्तृहरिनाथ म्हणाले, माझी साधना कठीण होती. मी राजा होतो, सर्व ऐशोआराम सोडावे लागले. जालंधरनाथ म्हणाले, माझी साधना कठीण होती, मला अनेक वर्षे उलटी लटकून साधना करावी लागली. पण सर्वांनी एक मत दिले, चौरंगीनाथाची साधना सर्वात कठीण होती, कारण त्याला शरीराच्या मूलभूत साधनांशिवायच योग मार्गावर चालावे लागले. चौरंगीनाथ नम्रपणे म्हणाला, नाही महानुभावांनो, माझी साधना सर्वात सोपी होती, कारण मला इतर कशाचाही पर्याय नव्हता. मला फक्त एकच मार्ग होता, योगाचा. पण तुम्ही सर्वांकडे अनेक पर्याय होते, तरीही तुम्ही योग मार्ग निवडला. हे खूप कठीण आहे. सर्व नाथांनी चौरंगीच्या विनम्रतेची प्रशंसा केली. गोरखनाथ म्हणाले, योग मार्गातील सर्वात मोठा गुण काय आहे माहीत आहे? विनम्रता. चौरंगीने हे साध्य केले आहे. शिकवण. चौरंगीनाथ नंतर सर्व भारतात फिरला आणि लोकांना योगाची शिकवण दिली. त्याची काही प्रमुख शिकवणे. 1. शरीर हे साधन आहे, ध्येय नाही. लोकांनो, तो म्हणे, तुम्ही शरीराला इतके महत्त्व देता, सुंदर दिसायचे, बलवान व्हायचे, तरुण राहायचे, पण शरीर तर नश्वर आहे, आज आहे, उद्या नाही. खरी शक्ती आत्म्यात आहे. 2. दुःख हे शिक्षक आहे. जीवनातील प्रत्येक दुःख तुम्हाला काहीतरी शिकवते. माझ्या हातपायांनी मला सर्वात मोठे धडे शिकवले. दुःखाला स्वीकारा, त्यातून शिका. 3. क्षमा हीच खरी शक्ती आहे. ज्याने तुमचे वाईट केले त्याला क्षमा करा. द्वेष तुम्हाला जास्त दुखवतो, त्याला नाही. माझ्या वडिलांनी माझ्यावर अन्याय केला, पण मी त्यांना क्षमा केली आणि मुक्त झालो. 4. आत्मविश्वास. तुम्ही जे आहात ते पुरेसे आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. मला हात पाय नव्हते, पण मी योग सिद्ध झालो. तुमच्याकडे सर्व काही आहे, फक्त ओळखा. गोरखनाथांची अंतिम शिकवण. एकदा एक तरुण साधक गोरखनाथांकडे आला. गुरुजी, मला योगसिद्धी मिळवायची आहे, पण मी खूप कमकुवत आहे, माझे शरीर बलवान नाही. गोरखनाथ त्याला चौरंगीनाथाकडे घेऊन गेले. हा बघ, गोरखनाथ म्हणाले, याचे हात नाहीत, पाय नाहीत, तरीही हा महान योगी आहे. तुझ्याकडे संपूर्ण शरीर आहे आणि तू कमकुवत म्हणतोस. त्या तरुणाला लाज वाटली. चौरंगीनाथ त्याला म्हणाला, मित्रा, शरीराची ताकद नाही तर मनाची ताकद हवी. मनाची ताकद असेल तर तू काहीही साध्य करू शकतोस. गोरखनाथांनी शेवटी सर्वांना सांगितले, नाथ संप्रदायाची मूळ शिकवण काय आहे? ती आहे आत्मसाक्षात्कार. तुम्ही कोण आहात हे जाणा. तुम्ही हे शरीर नाही, तुम्ही मन नाही, तुम्ही बुद्धी नाही, तुम्ही शाश्वत आत्मा आहात. भर्तृहरीने सांसारिक मोहातून मुक्ती मिळवली. चौरंगीने शारीरिक मर्यादांना जिंकले. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, पण ध्येय एकच आहे, मोक्ष. योग म्हणजे जोडणी. काय जोडणी? आत्म्याची परमात्म्याशी. जोपर्यंत ही जोडणी होत नाही, तोपर्यंत माणूस संसाराच्या चक्रात फिरत राहतो. चौरंगीचे हात पाय गेले, पण त्याची मुक्ती घडली.
कधी कधी ज्याला आपण गमावणे समजतो तेच आपले खरे मिळवणे असते. उपसंहार. वर्षे गेली. गोरखनाथ आणि चौरंगीनाथ दोघेही सिद्ध झाले. त्यांनी जन्म-मृत्यूच्या चक्रावर विजय मिळवला. आजही हिमालयाच्या गुहांमध्ये, पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये नाथ योग्यांची उपस्थिती जाणवते. चौरंगीनाथाची कथा आजही लोकांना प्रेरणा देते. जेव्हा कोणी म्हणतो, माझ्याकडे काही नाही, मी काहीच करू शकत नाही, तेव्हा चौरंगीनाथाची कथा आठवा. ज्याच्याकडे हात-पायही नव्हते, तो योगसिद्ध झाला. जेव्हा कोणी म्हणतो, माझ्यावर खूप अन्याय झाला, मी क्षमा करू शकत नाही, तेव्हा चौरंगीची कथा आठवा. ज्याच्या वडिलांनी त्याचे हात-पाय तोडले, त्यानेही क्षमा केली. जेव्हा कोणी म्हणतो, योग फक्त तंदुरुस्तांसाठी आहे, तेव्हा चौरंगीची कथा आठवा. योग सर्वांसाठी आहे, कारण योग शरीराचा नाही तर आत्म्याचा प्रवास आहे. नाथ संप्रदायाची ही अमर कथा आपल्याला शिकवते, आपली खरी शक्ती आपल्या शरीरात नाही, आपल्या संपत्तीत नाही, आपल्या पदवीत नाही. आपली खरी शक्ती आपल्या अविनाशी आत्म्यात आहे. अवधूत चिंतन श्री गुरुचरण चिंतन. मन विस्मृत्या विवाद त्यांच्या ब्रह्मस्वरूपात लीन व्हा. ओम गोरक्षनाथाय नमः. ओम चौरंगीनाथाय नमः. ओम नमः शिवाय. ही कथा नाथ संप्रदायाच्या पारंपरिक कथांवर आधारित आहे. विविध प्रांतांमध्ये या कथेची निरनिराळी आवृत्ती सांगितली जाते, पण मूळ संदेश एकच आहे. योग मार्गाने आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष प्राप्त होतो.